नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल, आपण येणाऱ्या परीक्षांसाठी पॉलिटीचे काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत. यामध्ये एकूण मी तुम्हाला 100+ किंवा 120+ प्रश्न कव्हर करणार आहे आणि या 120 प्रश्नांपैकी आपण 60 प्रश्न जे आहेत ते या व्हिडिओच्या पार्ट 1 मध्ये कव्हर केलेले आहेत. हा त्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर अगोदर पार्ट 1 बघा, त्यानंतर पार्ट 2 बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण 61 ते 135 पर्यंतचे प्रश्न बघणार आहोत. 61 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोण कधीही भारताचे उपराष्ट्रपती नव्हते? म्हणजेच फॉर्मर इंडियन प्रेसिडेंट, म्हणजे हू अमंग द फॉलोइंग वेअर नेव्हर बिकम द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया? तर गुलजारीलाल नंदा हे कधीच व्हाईस प्रेसिडेंट नव्हते, म्हणजे उपराष्ट्रपती नव्हते. पुढचा प्रश्न, भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी वर्षातील पहिली लोकसभा निवडणूक जिंकली, म्हणजे कोणत्या वर्षातील त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक जिंकली? फॉर्मर इंडियन प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी वोन द फर्स्ट लोकसभा इलेक्शन इन द इयर 2004, म्हणजे 2004 मध्ये त्यांनी ही लोकसभा निवडणूक जिंकली. पुढचा प्रश्न, अधीनस्थ न्यायालयांचे पर्यवेक्षण डॅश डॅशद्वारे केले जाते, म्हणजे सबऑर्डिनेट कोर्ट्स जे असतात, म्हणजे तुमचे दुय्यम न्यायालय जे असतात, तर त्यांचे सुपरविजन कोणाकडून केलं जाते? तर हायकोर्टकडून, म्हणजे उच्च न्यायालयांकडून केलं जातं. भारतीय संविधानातील डॅश डॅश हे केंद्र राज्यांशी संबंधित आहे, म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे स्टेट रिलेशन्स दाखवतं बघा, तर ते कोणतं आहे, पार्ट कोणता आहे? तर भाग 11वा आहे. ओके, यातील जे कलम आहेत बघा 245 ते 256 पर्यंत, तर याच्यामध्ये तुम्हाला समजेल केंद्र राज्य संबंध वगैरे. नंतर भारतीय संविधानाच्या कोणता कलम भारताच्या राष्ट्रपतीच्या महाभियोगाच्या तरतुदीबाबत बोलतो? तर महाभियोग कुठे सांगितलेला आहे बघा, कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? कलम 61 मध्ये आहे. कलम 61 मध्ये महाभियोग सांगितलेला आहे. राष्ट्रपतीचा महाभियोग संसदेच्या कोणत्याही गृहामध्ये सादर केला जाऊ शकतो आणि महाभियोगाने, म्हणजे मेजॉरिटी ऑफ वोट्सने तुम्ही राष्ट्रपतीला पदावरून महाभियोगद्वारे हटवू शकतात. आणि याचं फक्त एकच रिझन असतं, ते म्हणजे संविधानाचा अवमान. ओके, त्यानंतर लोकसभेच्या डॅश डॅश नियमांतर्गत विशेष उल्लेखांद्वारे मुद्दे मांडता येऊ शकतात. तर कोणत्या कलम अंतर्गत लोकसभेच्या विशेष उल्लेखांद्वारे मुद्दे मांडले जाऊ शकतात? तुम्हाला थोडं इंग्लिशमध्ये सांगतो बघा, थोडं कन्फ्युजन वाटत असेल तर. मॅटर्स विच आर नॉट पॉईंट्स ऑफ ऑर्डर कॅन बी रेज बाय द वे ऑफ स्पेशल मेन्शन्स अंडर रूल डॅश डॅश ऑफ लोकसभा. तर कलम 377 नुसार आहेत बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 73वी घटनादुरुस्ती कायदा येथून अंमलात आला? तर 73वी घटनादुरुस्ती कायदा जो आहे तो एप्रिल 1993 येथून अंमलात आलेला आहे. 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती तुम्हाला माहीत असेल. 73वी ग्रामप्रशासनाविषयी आहे किंवा पंचायतविषयी आहे आणि 74वी नगरपालिकांविषयी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता NHRCच्या अध्यक्ष नियुक्तीसाठी समितीमध्ये त्यांचा समावेश होत नाही? तर चीफ जस्टिस जे असतात, सरन्यायाधीश जे असतात, त्यांचा समावेश होत नाही. अंदाज समितीमध्ये खालीलपैकी किती मेंबर्स असतात? तर लोकसभेचे 30 सदस्य असतात. ओके, मंत्रिमंडळात डॅश डॅश यांचा समावेश नाही. मंत्रिमंडळामध्ये मित्रांनो कॅबिनेट सेक्रेटरी जे आहेत त्यांचा समावेश नसतो. त्यानंतर राज्यसभेला लोकसभेपेक्षा अधिक अधिकार आहेत, हे खालीलपैकी कोणत्या बाबतीत आहेत? म्हणजेच कोणत्या बाबतीमध्ये राज्यसभेला लोकसभेपेक्षा जास्त अधिकार आहेत? तर नवीन अखिल भारतीय सेवांची स्थापना करणे हे राज्यसभेला जास्त अधिकार आहेत लोकसभेपेक्षा. भारतीय राजकारणात डॅश डॅश कोणते सर्वोच्च न्यायालय भारतीय राज्यकारणात खालीलपैकी कोणते सर्वोच्च आहे? म्हणजे सर्वोच्च काय आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये संविधान आहे, तर राजकारणात शब्द आहे, त्याऐवजी राज्यघटना वाचू शकतात. लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी डॅश डॅश सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? तर 50 सदस्यांचा पाठिंबा जो आहे तो आवश्यक आहे. केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन खालीलपैकी कोणाला त्याच्या कामगिरीचा वार्षिक अहवाल सादर करतात? तर ते कोणाला करतात मित्रांनो? प्रेसिडेंटला करतात, राष्ट्रपतीला करतात. मनी बिलची व्याख्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅशमध्ये आहे. मनी बिल जे आहे ते 110 मध्ये सांगितलेलं आहे. 112 मध्ये काय आहे? तुमचा अर्थसंकल्पाविषयीचं हे कलम आहे. भारतीय संविधानाचे कलम डॅश डॅश मुख्यमंत्र्याची कर्तव्य परिभाषित करते. मुख्यमंत्र्याची कर्तव्य 167 मध्ये दिलेली आहे, लक्षात ठेवायचं. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 75C नुसार मंत्रिपरिषद एकत्रितपणे कोणाला जबाबदार आहे? तर मंत्रिपरिषद एकत्रितपणे संसदेला जबाबदार असते. कॅबिनेट प्रणाली आणि सामूहिक जबाबदारी हे खालील योगदान आहे. तर हे कोणाचं योगदान आहे मित्रांनो? ब्रिटनचं आपल्याला मिळालेलं योगदान आहे.
न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळे करण्याची तरतूद जी आहे ती कलम 50 मध्ये आहे. DPSP जी आहे तुमची राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्यातील हे कलम 50 आहे. यातील जे कलम आहेत मित्रांनो ते पाठ करून ठेवा. जे कलम 51 आहे तर ते आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्थेसंबंधी आहे. त्यानंतर इतर कलम देखील तुम्हाला माहीत असावे. कलम 49 मध्ये तुम्हाला किल्ले वगैरे यांचं संरक्षण विषय आहे. त्यानंतर बरेचसे यामध्ये DPSP तुम्हाला पाठ असावेत. पुढचा प्रश्नाकडे जाऊया आपण डायरेक्टली आता. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम राज्यपालांना राज्य विधिमंडळाच्या सुट्टीच्या वेळी अध्यादेश जारी करण्याचा अधिकार देते? हे जवळपास सर्वांना पाठच असायला पाहिजे. तर 213 हे कलम आहे. कलम डॅश नुसार राज्यपालांना राज्यावर अंतिम कार्यकारी अधिकार आहेत. तर राज्यपालांना 154 नुसार अंतिम कार्यकारी अधिकार आहेत. किती भारतीय पंतप्रधान पदावर असताना मरण पावलेले आहेत? तर 3 भारतीय पंतप्रधान मरण पावलेले आहेत. पंतप्रधानासह एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या डॅश सदस्यांपेक्षा जास्त नसावी. लोकसभेच्या बघा 15% सदस्यापेक्षा जास्त नसावी. राज्याच्या बाबतीत देखील सेम आहे कंडिशन. भारताचे संविधान डॅश प्रकारांमध्ये विभागलेले आहे. तर किती भाग आहेत? चॅप्टर्स किती आहेत? तर 22 आहेत. पूर्व परवानगीशिवाय संसदेत किती दिवस अनुपस्थितीत राहिल्यानंतर खासदाराला अपात्र ठरवले जाऊ शकते? तर खासदाराला अपात्र ठरवण्यासाठी 60 दिवस जे आहेत ते लागतात. म्हणजे जर अनुपस्थितीत असेल 60 दिवस तर अपात्र ठरवता येते. राज्यांमध्ये विधिमंडळाच्या घटनेची तरतूद घटनेच्या अनुच्छेद डॅश मध्ये समृद्ध आहे, म्हणजे दिलेली आहे. द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ लेजिस्लेचर इन स्टेट इज इनरिच इन आर्टिकल डॅश ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कलम 168 मध्ये त्यांनी ही तरतूद दिलेली आहे. संसदेवरील तदर्थ समितीची नियुक्ती कोण करते? आता हा प्रश्न देखील बऱ्याच वेळा विचारलेला आहे. तर लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्ष हे दोन्ही करतात, म्हणून आणि ब दोन्ही हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सरकारच्या स्थिरतेची खात्री कशामध्ये आहे? तर सरकारच्या स्थिरतेची खात्री अध्यक्षीय फॉर्ममध्ये आहे. म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट इज अशोर्ड इन द प्रेसिडेन्शियल फॉर्म. सुप्रीम कोर्ट हे यासाठी पालक आहेत. सुप्रीम कोर्ट जे आहे म्हणजे इज गार्डियन फॉर, सुप्रीम कोर्ट इज गार्डियन फॉर फंडामेंटल राईट्स. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा अधिकार आहे जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर. भारतीय संसदेचे अवयव कोणकोणते आहेत? तर बघा ऑप्शनमध्ये दिले तुम्हाला अध्यक्ष, लोकसभा आणि राज्यसभा, लोकसभा आणि राज्यसभा, सभापती, पंतप्रधान आणि लोकसभा यापैकी नाही. बघा इथे ऑप्शन्स थोडे मिसमॅच झालेले आहेत. तर मी ऑप्शन्स तुम्हाला सांगतो. संसदेचे कोण अवयव आहेत म्हणजे ऑर्गन्स कोण आहेत? तर राष्ट्रपती, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा हे संसदेचे अंग आहेत. ओके, इथे ऑप्शनमध्ये कुठेच तसं नाही, त्यामुळे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे तुम्ही उत्तर या प्रश्नाचं योग्य म्हणू शकतात. केंद्र सरकारला प्राप्त झालेला सर्व महसूल कर्ज वसुली कोणत्या निधीमध्ये जातो? सर्व कर्ज महसूल जो असेल तो एकत्रित निधी किंवा कन्सॉलिडेटेड फंड जो आहे, संचित निधी त्याला म्हणतात तुम्ही, संचित निधीमध्ये हा निधी जात असतो. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार प्रदान करते? तर कलम 85 मध्ये हे सांगितलेलं आहे की राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात. पुढचा प्रश्न, गोपनीयतेचा अधिकार कलम डॅश अंतर्गत येतो? तर गोपनीयतेचा अधिकार जो आहे तो कलम 21 अंतर्गत येतो, म्हणजेच प्रायव्हसीचा अधिकार याला तुम्ही म्हणू शकता, राईट टू प्रायव्हसी. ओके, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम डॅश आणि डॅश रद्द केले जाऊ शकत नाही? तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 आणि 21 रद्द केले जाऊ शकत नाही. IPCचा कोणता विभाग LGBT संबंधित आहे? तर LGBT संबंधित 377 आहे. LGBT असायला पाहिजे होता आय थिंक इथे. ओके, त्यानंतर 377 झाल्यानंतर बघा, भारतीय संविधानात डॅशच्या स्वातंत्र्याची खात्री करण्यासाठी तरतुदी आहेत. तर कुणाच्या स्वातंत्र्यासाठी खात्री करण्याची तरतूद आहे? तर न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी. नगर नियोजन भारतीय संविधानाच्या भाग डॅश अंतर्गत येते. नगर नियोजन जे आहे मित्रांनो ते 9A मध्ये दिलेलं आहे, भाग 9A. ग्रामपंचायत अनेक लहान भागात विभागलेली आहे, या क्षेत्राला काय म्हणतात? तर त्या क्षेत्रांना प्रभाग म्हणतात. ओके, गाव म्हणतील का नाही, शहर देखील नाही, प्रभाग म्हणजे तुम्हाला त्याला वार्ड म्हणतात. ओके, वार्ड. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 99 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या कलमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला आरोग्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? आरोग्याचा अधिकार जो आहे तो कलम 21 मध्ये दिलेला आहे. प्रकाश सिंह यांचा निकाल कशाशी संबंधित आहे? प्रकाश सिंह निकाल जे आहे ते पोलीस सुधारणाशी संबंधित आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 101 नंबरचा, लोकसभेच्या नियमानुसार खालीलपैकी कोणते मुद्दे विशेष उल्लेखाने मांडले जाऊ शकतात? तर विशेष उल्लेखाने म्हणजेच विच ऑफ द फॉलोइंग मॅटर्स कॅन बी रेज बाय द वे ऑफ स्पेशल मेन्शन अंडर द रूल ऑफ लोकसभा. 377 आहे याचं उत्तर. ओके, ऑलरेडी हा प्रश्न रिपीट झालेला आहे इथेच.
गव्हर्नरशी संबंधित बरोबर जुळलेली जोडी शोधा. आर्थिक शक्ती कलम 202. त्यानंतर माफी द्या म्हणजेच ग्रँड पार्डन आर्टिकल 161 आणि डिस्क्रिशनरी पॉवर जे आहेत म्हणजे विवेकाधिकार कलम 163. तीनही ज्या जोड्या आहेत ते योग्य आहे, म्हणून हे वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर आहे. डॅश डॅश या लेखानुसार भारतात सक्तीने मजुरी करण्यास मनाई आहे. सक्तीने मजुरी बघा कलम 23 मध्ये सांगितलेली आहे. जसं की तुम्हाला सांगितलं मी, शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे तो दिलेला आहे कलम 23-24 मध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द वाक्याचा वर्ण न बदलता त्याचा कालावधी कमी करणे सूचित करतो. आता हा जनरली इथे पॉलिटिक्स रिलेटेड प्रश्न नाही, त्यामुळे स्किप करूया आपण. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश कायद्याने लोकसेवा आयोगाची स्थापना केलेली आहे. तर लोकसेवा आयोगाची स्थापना जी आहे मित्रांनो ती 1919 नुसार झालेली आहे. भारत सरकार कायदा जो होता त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा देखील म्हणतात. सो त्या कायद्यानुसार लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली आहे, ब्रिटिश ॲक्ट. ओके. भारतीय संविधानाच्या कलम 19 मध्ये अशी तरतूद आहे. कलम 19 मध्ये काय आहे, किती प्रकारचे स्वातंत्र्य सांगितलेले आहे, तर 6 प्रकारचे. ते आहे बघा, अभिव्यक्ती, त्यानंतर कुठेही संचार करण्याचे स्वातंत्र्य वगैरे, भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य इथे कलम 19 मध्ये दिलेले आहे. सध्या भारतातील किती राज्यांमध्ये द्विसदनी विधानसभा आहे. द्विसदनी तुम्ही विधिमंडळ त्याला म्हणू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीचे वेतन आणि भत्ते कशातून काढले जातात, तर ते वेतन आणि भत्ते जे आहेत ते एकत्रित निधी किंवा संचित निधी, कन्सॉलिडेटेड फंड तुम्ही त्याला म्हणतात, संचित निधीतून ते दिली जातात. निवडणूक आयोगाचे प्रथमच आदर्श आचारसंहिता कोणत्या वर्षी लागू केल्या होत्या, तर 1971 मध्ये बघा, चीन युद्ध त्यावेळेस सुरू होतं. द सिस्टीम ऑफ ज्युडिशरी रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्वलोकनाची प्रक्रिया कुठून उत्पन्न झालेली आहे, तर USA मधून आपण ती घेतलेली आहे. राष्ट्रपती लोकसभेत डॅश सदस्य आणि राज्यसभेसाठी डॅश सदस्य नामनिर्देशित करू शकतात. तर लोकसभेसाठी बघा 12 आहे आणि राज्यसभेसाठी 2 आहे फक्त. स्पीकरच्या निवडणुकीची तारीख याद्वारे निर्दिष्ट केली जाते. स्पीकरच्या निवडणुकीची तारीख राष्ट्रपतींद्वारा सादर केल्या जाते किंवा सिलेक्ट केल्या जाते. खालीलपैकी कोण फजल अली आयोगाचे सदस्य होते. फक्त HN कुंजरू हेच होते, कारण KM मुन्शी, राजकुमारी अमृतकौर, KT शाह यांचा म्हणजेच डिवाइड ज्याला तुम्ही म्हणतात बघा, राज्य पुनर्रचना आयोगाशी त्यांचा काही संबंध नव्हता, त्यामुळे HN कुंजरूच हे सदस्य होते. 114 मध्ये आहे बघा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवून ऐतिहासिक निर्णय घेतला. तर 6 सप्टेंबर 2018 हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य राज्यसभेला विधान परिषदेपेक्षा वेगळे करते, तर राज्यसभेला विधान परिषदेपेक्षा महाभियोगाची शक्ती जी आहे ती वेगळे करत असते. नेक्स्ट क्वेश्चन 116, राज्याच्या आणीबाणीसाठी निर्धारित कलम कालावधी डॅश डॅश आणि आर्थिक आणीबाणीसाठी डॅश डॅश आहे. तर 3 वर्ष आहे राज्याच्या आणीबाणीसाठी. आर्थिक आणीबाणीसाठी तसा परिभाषित नाही किंवा डिफाईन केलेला नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणाला जिवंत दस्तऐवज म्हणतात, म्हणजेच विच डॉक्युमेंट ऑफ द फॉलोइंग कॉल्ड इज अ लिव्हिंग डॉक्युमेंट. तर आपल्या संविधानालाच एक जिवंत डॉक्युमेंट म्हणतात. IS रद्द करणे आणि IPS यांना शिफारस केली होती, म्हणजेच द अबॉलिशन ऑफ IS अँड IPS वेअर रिकमेंडेड बाय, म्हणजे IS IPS पद ही रद्द करा अशी शिफारस कोणी केली होती, तर राजमन्नार समितीने अशी शिफारस केली होती. कोणत्या कायद्याने शीख आणि भारतीय ख्रिश्चनांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद जी आहे ती वाढवली, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट जो आहे 1919चा त्यानुसार ही स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद वाढवली होती. भारतीय संविधानाच्या संसदीय कामकाजाची काही साधने याद्वारे प्रेरित होतात, तर संसदीय कामकाजाची साधने जे आहे ते 1909च्या कायद्याद्वारे प्रेरित होतात. स्वतंत्र भारताच्या लोकसभेचे पहिले वक्ते कोण होते, म्हणजे पहिले स्पीकर जे आहेत किंवा स्पीकर ऑफ द लोकसभा आहेत तर ते कोण होते, तर गवा मावळणकर म्हणजे GV मावळणकर हे होते. कोणत्या कायद्याने स्वतंत्र मतदारांची व्यवस्था सुरू केली, तर स्वतंत्र मतदारांची व्यवस्था जी आहे ती भारतीय परिषद कायदा देखील आणि मोर्ले मिंटो देखील हे दोन्ही आहेत. ओके. सिस्टीम ऑफ सेपरेट इलेक्टोरेट्स. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते कृत्य विधायी आणि कार्यकारी कार्यांच्या सीमांकनासाठी जबाबदार होते. इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला इझिली कळेल. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट्स वॉज रिस्पॉन्सिबल फॉर द डिमार्सेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स, तर चार्टर ॲक्ट जो होता 1853चा, तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कॅबिनेट समिती डॅश डॅश आहे. कॅबिनेट समिती काय आहे, एक अतिरिक्त घटनात्मक संस्था आहे. कॅग जो आहे, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोणत्या प्रकारचे ऑडिट करू शकत नाही,
कॅग जो आहे तो एक कोणत्या प्रकारचे ऑडिट करू शकत नाही असं विचारलेलं आहे. कॅग हा कायदेशीर आणि नियामक ऑडिट देखील करू शकतो, मालकी लेखापरीक्षण देखील करू शकतो, म्हणजे प्रॉप्रिएटरी ऑडिट. तर यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. भाषिक अल्पसंख्याकांसाठी आयुक्ताचे मुख्यालय जे आहे ते कुठे आहे तर उत्तर प्रदेशमध्ये आहे, हेडक्वार्टर ऑफ कमिशनर फॉर लिंग्विस्टिक मायनॉरिटीज. खालीलपैकी कोणती बहुसदस्यीय घटनात्मक संस्था नाही? बहुसदस्यीय घटनात्मक संस्था कोणती नाही तर राष्ट्रीय महिला आयोग ही नाही. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार संविधानाच्या अनुच्छेद डॅशमध्ये दिलेला आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार 326 मध्ये तुम्हाला संविधानाच्या दिसेल. खालीलपैकी कोणता मतदारसंघ हा प्रदेशानुसार सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे? तर लोकसभा मतदारसंघ लडाखचा जो आहे तो सर्वात मोठा आहे, लडाख. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याने नागरी सेवांमध्ये खुल्या स्पर्धेची प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न केला? तर हा जो ॲक्ट होता तो 1833चा चार्टर ॲक्ट होता. आंध्र प्रदेशात राज्यात प्रशासकीय न्यायाधिकरण तयार करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? आंध्र प्रदेशविषयी जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीला आहे. बघा इथे ऑप्शनमध्ये नाही, मी तुम्हाला राष्ट्रपती इथे लिहितो. सो राष्ट्रपती इथे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, नागालँडच्या विधानसभेचे सदस्य तुएन सांग कोणत्या जिल्ह्यातून कोण निवडतात? म्हणजे इंग्लिशमध्ये सांगतो बघा, इझी समजेल. हु इलेक्ट द मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ नागालँड फ्रॉम द तुएनसांग डिस्ट्रिक्ट? म्हणजेच तुएनसांग जिल्ह्यातून जे नागालँडचे विधानसभाचे सदस्य आहेत त्यांची निवडणूक कोण करतं? तर प्रादेशिक परिषद असते बघा, ती निवडणूक त्यांची करत असते. 2014 मध्ये निवडून आलेली लोकसभा ही डॅश लोकसभा आहे, 16वी लोकसभा होती. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात काही राज्यांच्या बाजूने केलेल्या विशेष तरतुदी आहेत? तर या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या भाग 21 मध्ये दिलेल्या आहेत. डॅश नागालँड राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदार आहे. नागालँड राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोण जबाबदार आहे? तर गव्हर्नर जबाबदार आहे. पुढचा प्रश्न, गुजरातची स्थापना कोणत्या राज्यातून झालेली आहे? महाराष्ट्र, बॉम्बे, राजस्थान यापैकी नाही, तर बॉम्बेतूनच ही स्थापना झालेली आहे, कारण द्विभाषिक मुंबई राज्य अगोदर होतं. भारतीय संविधानाचे गैरसंघीय वैशिष्ट्य शोधायचे आहे आपल्याला. तर गैरसंघीय वैशिष्ट्य जे आहेत त्या अखिल भारतीय सेवा हे नॉन फेडरल फीचर विचारलेला आहे त्यांनी. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न जो की लास्ट आहे या PDF मधील आपला, भारतीय स्वतंत्र कायदा म्हणजे इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947च्या कलम डॅशद्वारे संविधान सभेला मान्यता देण्यात आली. तर कलम 9(1) द्वारे या संविधान सभेला मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे 138 प्रश्न कव्हर केलेले आहे. पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून 60 आणि या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित. तर आय होप की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नांची डेप्थ कळाली असेल व प्रश्न कसे येतात, आपला अभ्यास कोणत्या लेवलचा असायला पाहिजे हे तुम्हाला समजलं असेल. बघा, कंबाईनपेक्षाही हे प्रश्न जे आहेत ते राज्यसेवा पूर्वला खूपच महत्त्वाचे आहे, कारण कंबाईनला स्टेटवरती जास्त प्रश्न येतात, जे काही राज्य विधिमंडळाचा भाग आहे, राज्याचं जे संविधानामध्ये कलम आहे संबंधित ते विचारतात. सो आपण हे दोन्ही परीक्षांना महत्त्वपूर्ण ठरेल म्हणून असं घेतलं होतं. सो आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत बघत आला असाल मित्रांनो, तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला हे मला कसं कळेल? तर तुम्ही आय विल सक्सेस टाईप करा कमेंट्समध्ये. तर ज्यांची कमेंट मला आय विल सक्सेस दिसेल तर त्यांना मी समजेल की त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.